ऐका ऐका आजची बातमी ऐका। नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप 2025च्या हंगामात तुमच्या पिकांचं नुकसान झालंय का आणि तुम्ही आता डोळे लावून बसला आहात की पीक विम्याचे पैसे नक्की कधी येणार? तर आनंदाची बातमी ही आहे की आता तुमच्या खात्यात हेक्टरी 17,500 रुपयाची मदत जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। होय, बरोबर ऐकलंय तुम्ही, पण थांबा, कापूस आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडी बातमी वेगळी आहे। कुणाला पैसे जानेवारीत मिळणार आणि कुणाला एप्रिल पर्यंत वाट पाहावी लागणार, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नुकसान करू शकते। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने आता केंद्र सरकारकडे पीक कापणी प्रयोग आणि तांत्रिक उत्पत्तीची सर्व माहिती पाठवली आहे। सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं नुकसान किती झालंय, आपल्याला किती पैसे मिळायला हवेत याचा हिशोब आता केंद्राच्या पोर्टलवर अपलोड करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेमुळे आता विमा भरपाई मिळण्यातील सर्व अडथळे दूर होणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की पैसे बँक खात्यात कधी जमा होणार? तर मित्रांनो, ज्या पिकांची माहिती अपलोड झाली आहे त्या शेतकऱ्यांना याच महिन्यात म्हणजे जानेवारी 2026 मध्ये पीक विम्याची रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे। ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही कापूस उत्पादक, तूर उत्पादक शेतकरी असाल तर तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल। कृषी विभागाने स्पष्ट केले की कापूस आणि तुरीच्या विम्यासाठी एप्रिल महिना उजडू शकतो, कारण या पिकांचे प्रयोग अंतिम अहवाल येण्यास वेळ लागतो। त्यामुळे सोयाबीन किंवा इतर पिकांचे पैसे आधी येतील आणि कापूस आणि तुरीचे पैसे उशिरा म्हणजे एप्रिल मध्ये मिळू शकतात। थोडक्यात सांगायचं तर 17,500 रुपयाची ही मदत आता दृष्टीपथात आली आहे। तुमचं नाव यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्या चॅनलवर लक्ष ठेवा। शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कामाची वाटली का? वाटली असेल तर खाली कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की सांगा, म्हणजे आम्हाला कळेल की आमचा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलाय। आणि हो, अशाच खात्रीशीर शेती बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारची घंटी नक्की दाबा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम।